मी 22 वर्ष राहिला आहे. 22 वर्षामध्ये प्रत्येकाच्या स्वभावामध्ये बदल होत गेला, माणसाच्या स्वभावामध्ये बदल होत गेला, कोल्हापूरच्या रचनेमध्ये हळूहळू बदल होत गेला. परंतु आपण काही जुन्या परंपरा आहेत ज्या आज कालानुरूप बदलायला पाहिजेत, त्या मात्र बदललेल्या नाहीत. त्यासाठी मात्र आम्ही एकमेकाच्या गळपट्ट्यात धरून एकमेकाशी भांडण करायला उठतो. मग आज हा जो विचार या ठिकाणी आदरणीय सुधाकर काशी सरांनी तरुण भारतच्या माध्यमातून जो उठवलेला आहे, हा सर्व दैनिकांनी उठवावा. राज्यामध्ये प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, या सर्व मीडियामध्ये तो उठवावा, जेणेकरून या कोल्हापूरला वाटेल, कोल्हापूरला अभिमान वाटेल की आपण एक चांगला विषय हातात घेतलेला आहे. इथं 5 लाख लोक राहतात. आता साहेबांनी सांगितले की 4000 माणसं मरतात. साधारणतः मगाशी मी आकडा काढला होता, 640 टन लाकूड आणि जवळपास 50 लाख शिनी, यातनं बाहेर पडणारा जर कार्बनचा विचार केला तर मला वाटते ह्या पंचगंगा स्मशानभूमीच्या एरियात राहणाऱ्या माणसांना येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये कॅन्सर झाल्याशिवाय राहणार नाही, फुफ्फुसाचे विकार झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी प्रचंड राख, म्हणजे एक मूठ आपण त्यात टाकत होतो तर ती मूठसुद्धा पाण्यात टाकायसारखं पाणी राहिलेलं नाही आहे. तेव्हा माझी अगदी कोल्हापूरवासी म्हणून माझी एक सर्वांना, तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना, सर्व पत्रकार बंधूंनासुद्धा माझी विनंती आहे की हा मुद्दा खूप छान पद्धतीने उचलावा. आम्ही याला एक कोल्हापूरवासी म्हणून 100% सहकार्य करू आणि हा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, कारण काळानुसार आपण 100% बदलू. धन्यवाद.